मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव येथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या टोलनाक्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केलेला आहे। या टोलनाक्यावरती ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास हा टोलनाका बंद पाडू असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय। मुंबई नाशिक महामार्गावरील माझीवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यांमध्ये या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। खारेगाव येथील जुना टोलनाका भागामध्ये नव्याने टोलनाका उभारण्याचं काम सुरू झालं आहे। त्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र विरोध केला आहे। 1998 यावर्षी खारेगाव टोलनाका सुरू झाला होता। टोल वसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील करण्यात आली होती। 2017 मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता। त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण, भिवंडी, नाशिक, उरण, JNPA येथील हजारो हलकी जड अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती। टोल वसुली बंद होऊन अवघे 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माझीवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे। या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध आहे। वाहन खरेदी करतानाच रोड टॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईने पिचलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे। या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्याने व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढवले जाणार आहेत। त्यामुळे आमचा या टोलनाक्याला विरोध आहे। मात्र हे सरकार पाशवी बहुमताचा आधार घेऊन टोलनाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहे यामध्ये शंका नाही। त्यामुळे धर्तीवरती या टोलनाक्यावरती ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी अशी मागणी करण्यात आली है। देखिए, महाराष्ट्र सरकार एक तरफ पूरे महाराष्ट्र में कई जगहों पे टोल बंद कर रही, एक दूसरी तरफ थानेदार को एक नया टोल देने की शुरुआत करी है। तो इसलिए एज अ थानेदार कलवा, मुमरा, दीवा हम उस टोल को एक्सेप्ट नहीं करेंगे। हम सबका विरोध है। थानेदार होने के नाते भले ही मुरुंशक नाके पे एक टोल है हैवी व्हीकल्स के लिए, लेकिन है तो टोल ना, तो ये टोल नाका हम गांव वालों को कतई बर्दाश्त नहीं है। हम सरकार से ये निवेदन करेंगे कि इस टोल को ना लाया जाए, और उसके बाद हम प्रशासन और शासन से अगर हमारी बात ना मानी तो हम आंदोलन के जरिए अपना विरोध दर्शन करेंगे। लेकिन एज अ थानेदार हमें नया टोल बर्दाश्त नहीं।